कर्म कधीच चुकत नाही, फक्त वेळ घेतं. एका लहानशा गावात नदीकाठी वसलेल्या एका मातीच्या घरात एक म्हातारी आजी राहत होती. गावात सगळे तिला आई असे म्हणत असत. वयाने ती खूप मोठी होती. तिची पाठ वाकलेली, डोळ्यात सुरकुत्या, पण त्या डोळ्यात मात्र अनुभवांचा समुद्र होता. आयुष्यभर तिने कष्ट केले होते. शेतात राबली, लोकांच्या घरी कामं केली आणि आपल्या 2 मुलांना तिने मोठं केलं. आईचे 2 मुलगे होते. एक मोठा रघुनाथ, दुसरा धाकटा शंकर. रघुनाथ हा लहानपणापासूनच थोडा कठोर स्वभावाचा होता. आपण, आपलं या पलीकडे त्याला काही दिसत नसे. पैसा, प्रतिष्ठा, लोक काय म्हणतील हेच त्याचं विश्व होतं. शहरात जाऊन त्याने चांगली नोकरी मिळवली, मोठं घर घेतलं, पण त्या घरात आईसाठी जागा नव्हती. आई जेव्हा त्याच्याकडे राहायला गेली तेव्हा तिचं अस्तित्व त्याला ओझं वाटू लागलं. आई, आता तू खूप म्हातारी झाली आहेस, आम्हाला आमचं आयुष्य जगू दे, असं म्हणत तो तिला परत गावाकडे पाठवून द्यायचा. आई मात्र काहीच बोलायची नाही, फक्त शांतपणे मान हलवायची. धाकटा शंकर मात्र तसा नव्हता. तो गावातच राहिला, मजुरी करत होता, कधी शेतात, कधी बांधकामावरती. पैसे कमी, पण मन मात्र मोठं. आईला तो देवासारखं मानायचा. आई, तू आहेस म्हणून मी आहे, असं तो नेहमी आपल्या आईला म्हणायचा. आई त्याच्या ह्या बोलण्यानं खूप आनंदित व्हायची आणि त्याला खूप आशीर्वाद द्यायची. आई रोज सकाळी देवासमोर दिवा लावायची. कुणाचं वाईट नाही, कुणाचं भलं नाही, फक्त कर्मावरती विश्वास ठेवा, असं ती म्हणायची. ती म्हणायची, बाळांनो, आयुष्य म्हणजे आरसा आहे, जसं दाखवतो तसंच परत दिसतं. वर्ष सरत गेली. आईचं शरीर थकलं, हात थरथरू लागले, पाय साथ देईनासे झाले. शंकर तिला सांभाळत होता, औषधं आणत होता, स्वतः उपाशी राहून तिला भरवायचा. रघुनाथ मात्र क्वचितच फोन करायचा, तोही औपचारिकच. एक दिवस त्याची आई खूप आजारी पडली. गावातल्या डॉक्टरांनी सांगितलं, आता जास्त वेळ नाही. शंकरने रघुनाथला फोन केला, भाऊ, आई खूप गंभीर आहे, एकदा तरी येऊन तिला भेटून जा. रघुनाथ आला, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र प्रेम नव्हतं, अपराधीपणा नव्हता, फक्त होती ती औपचारिकता. आईने त्याला पाहिलं, हळूच हसली. तिनं काहीच तक्रार केली नाही, फक्त एवढंच म्हणाली, रघु, आयुष्य खूप मोठं आहे बाळा, पण कर्म त्याहून मोठं आहे. त्या रात्री आई गेली. आई गेल्यानंतर काही महिने शांततेत गेले. शंकर पूर्वीसारखाच कष्ट करत राहिला. रघुनाथ आपल्या मोठ्या आयुष्यात मग्न होता. त्याला आपल्याकडे भावाकडे पाहण्यासही वेळ नव्हता. पण मग कर्मफळ फिरायला लागलं. कारण जेव्हा कर्माची चक्र फिरतात तेव्हा ती आपला हिशोब घेण्यासाठी तयार झालेली असतात. रघुनाथच्या आयुष्यात सगळं एकामागोमात एक कोसळू लागलं. नोकरी गेली, व्यवसायात तोटा झाला, घरात वाद वाढले. ज्यांच्यासाठी त्यानं आईला दूर केलं तेच लोक आता एक एक करून दूर झाले. एक दिवस तो पूर्णपणे एकटा पडला. त्याचवेळी शंकरच्या आयुष्यात हळूहळू बदल होत गेला. गावात त्याच्या प्रामाणिकपणामुळे लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला. एक छोटा व्यवसाय त्यानं सुरू केलेला होता, तो हळूहळू वाढत गेला. शंकर श्रीमंत झाला नाही, पण समाधानी मात्र झाला. एक दिवस रघुनाथ गावात परत आला. तो खूप थकलेला, हरलेला दिसत होता. आईचं घर पाहून तो तुटून पडला. तिथे आई नव्हती, पण तिच्या आठवणी मात्र होत्या. भिंतीवरती तिच्या हातांचे ठसे होते, अंगणात तिचे अस्तित्व होते. तो शंकरसमोर उभा राहिला.
डोळ्यात पाणी होतं. मी चुकलो, एवढंच तो बोलू शकला. शंकरने त्याला मिठी मारली. दादा, आई नेहमी म्हणायची, कर्म कुणालाच सोडत नाही. पण पश्चाताप केला तर कर्मसुद्धा माफ करतं. कर्म म्हणजे शिक्षा नाही, कर्म म्हणजे शिकवण आहे. जे पेरतो आपण तेच उगवतं. आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढच्या वळणावरती. आणि म्हणूनच माणसाने नेहमी चांगलं वागावं. भयामुळे नाही तर विश्वासामुळे, की आयुष्याचं गणित कधीच चुकत नाही. तुम्ही जे पेरलेलं आहे ते तुम्हाला फेडावंच लागतं, कारण कर्म कधीच कोणाला चुकत नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.